नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आपला जो पहिला ब्लॉग होता तुम्ही त्याला भरपूर प्रतिसाद दिला, भरपूर प्रेम दिलं, असाच सपोर्ट करीत राहा। भारी वाटलं पहिल्या ब्लॉगला एवढा प्रतिसाद भेटला म्हणून। आणि आज आपण आहे ना आपल्याच गावामधले ना खंडूदादा आहे यांच्या शेतावरती आलेलो आहे। त्यांच्या शेतातले ना शेततळं असेल, त्यांची विहीर असेल किंवा त्यांचं आहे ना एक सौर पंप म्हणजे हे सौर ऊर्जेचं आहे ना एक प्लॅन्ट बसवलेला आहे, तो प्लॅन्ट पण बघणार आहे आपण। तर आहे ना चला आपण आहे ना खंडूदाची शेती आणि त्यांचं आहे ना शेततळं, विहीर आणि प्लॅन्ट बघू। मित्रांनो बघू शकता खंडूदानी ना त्याच्या शेतामध्ये ना अशी आंब्याची झाडं, चिक्कूची झाडं अशी भरपूर लागली, शेवग्याची झाडं आहेत आणि इथं घास लावलेला आहे याच्यासाठी, गायांसाठी। त्याची काही गाय आहेत आणि इकडं आहे ना लसणाचं हे हवा पूर्ण वाफा लसणाचं आहे। शेवग्याची भरपूर झाडं आहे त्यांची, शेवगा पण पाठीमागे त्यांनी भरपूर झाडं लावली होती। तर आहे ना त्यांचं खाली एक विहीर आहे दऱ्यामध्ये, ती विहीर आणि विहिरीचं पाणी ना वरती येतं आहे शेततळ्यामध्ये आणि शेततळ्यातून शेतीपर्यंत नेण्याचा प्रयत्न म्हणजे चांगल्या पद्धतीचं नियोजन आहे ना खंडूदादांनी केलेलं आहे। आपण ते पण बघणार आहे आणि खंडूदादांची पण आपण भेट घेणार आहे। चला तर मग अशा पद्धती खंडूदादा पण आलेले आहेत आणि खंडूदादा आपल्याला आहे ना थोडी माहिती देतील कसं आहे शेतीचं नियोजन, कशा पद्धतीने केलेलं आहे, काय आहे ते, आणि त्यांची विहीर कुठं आहे, विहिरीतून कसं पाणी तुम्ही इकडं बघू शकता तुम्ही। शेततळं आहे, शेततळं म्हणजे काय जास्त मोठं नाही आहे, असं छोटंसंच आहे। आपण त्यांचं एवढं पाणी जे शेततळ्यामध्ये जे पाणी आहे तेवढं त्यांच्या शेतीला पुरेसुरे म्हणजे भरपूर प्रमाणात त्यांचं पुरतं आहे बुवा ते पाणी। आणि खंडूदा काय सांगशील म्हणजे असं याच्याबद्दल? ही आपण सरकारी योजना राबवलेली आहे, मागेल त्याला सौर कृषी पंप योजना म्हणून आहे। आणि इथून खाली 300 फूट खोल विहीर आहे, विहिरीमधून आपण ते पाणी सोलर मार्फत आपण शेततळ्यात सोडलेलं आहे। आणि शेततळ्यातून आपण आता इथे लाईटचा प्रॉब्लेम असल्यामुळे आपण इंजिनचा वापर करून ते आपल्या शेतीला आपण वापरतो आहे पाणी। आता योजनेचं काय आहे? योजना कुठली योजना आहे ती अशी? ती मागेल त्याला सौर कृषी पंप योजना म्हणून आहे। हां, तर शासनाने ती चांगल्या पद्धतीने योजना राबवलेली आहे। दिवसा म्हणजे रात्रीचे पाणी भरायची गरज नाही शेतकऱ्याला। हां हां हां, तुम्ही दिवसाचं पाणी भरून रात्रीचं आरामशीर म्हणजे निवांत झोपू शकता। अच्छा। हो, आपण ते कुठची म्हणजे तो प्लॅन्ट कुठं लावलेला आहे तो इथून खाली 300 फूट खाली दरीमध्ये आहे। आपण बघू शकतो ना? हो, जाऊ शकतो ना बघा। ठीक आहे, चला तर मंडळी हे बघा, हे खंडूदाचं आहे ना हे शेततळं आहे, चांगलं नियोजन आहे। खालून पाणी येतं आहे, विहिरीतून पाणी येतं आहे आणि इथं पाण्याचं आहे ना साठा केला जातो। आणि इथून आता लाईट नाही ना खंडूदा? नाही, लाईटची सोय नाही इकडं। लाईटची नाही, हे इंजिन आहे। हो, इंजिनमधून इकडं शेतीला पाणी जाते अशा पद्धतीने। आणि ती वरचं पण शेती म्हणजे वरची पण शेती तुमची जी? हो, ती वरची ती आणि खंडूदा राहते तिथं, ते खंडूदाचं घर आहे। हे असं दिसतं भुईमुग इकडं। हा, भुईमुग आहे, हे पण शेती खंडूदाचीच आहे। तर चला आपण तो प्लॅन्ट पण बघू आणि विहीर पण बघू। मित्रांनो बघू शकता दऱ्यामध्ये विहीर आहे खंडूदाची, एकदम तिथं आहे। आणि मला वाटतं तोच प्लॅन्ट आहे खंडूदाचा। तिथं खाली दुसरी एक विहीर आहे। खंडूदा पण चालेल। खंडूदा यायचं कुठून? इकडून ना पाठीमागून? हा, इकडून रस्ते पाठीमागून। बरं। आणि इथं एवढी ही झाडं आहेत, असं रातचं जर काही यायचं वाघा बिगाचं, आपल्याकडे तर वाघाची जास्त भीती। हो, बिबट्याची लय भीती बाबा इकडे। हा ना, मग इथं कधी तुम्हाला दिसलेत का कधी बिबटे वगैरे? हा, रात्रीचे किती वेळा इथे त्याने डरकाळ्या पडल्यात मोठमोठ्याने। तुझ्या डरकाळी पुढे त्याची डरकाळी? माझी डरकाळी फिकी पडते डायरेक्ट। फिकी पडती? हा, आयला त्याची डरकाळी ऐकली का मी गोधडीत। अच्छा, गावात मग बरोबर आहे। अवघड आहे बाबा लय। त्या वाघा पुढे तुझं नाही चाललं? हा वाघ शांत झालाय त्या वाघा पुढे? ठीक आहे, चला मी आलो खाली। रोड जरा अवघडच आहे खंडूदा। अवघड म्हणजे पाय घसरत आहे। नवीन माणूस तर नवीन माणसाचं थोडं अवघडच हो। नवीन माणसाचं लवकर कोको चुकवणार। हा, लवकर कोको चुकवणार। इथं कसं रोजची प्रॅक्टिस, आम्हाला प्रॅक्टिस झाली रोजची ना। ह्या रोडनी गाडीला ब्रेक नसन मग गाडी डायरेक्ट धारातीर्थच व्हायला बसली। हा, त्या गाडीने इकडे येणेच नाही। परत येणे नाही। मला उतरायला दम लागलाय, मग चढायला तर प्रॉब्लेम म्हणजे मग। हे बघा मित्रांनो, इथं विहीर आहे खंडूदाची आणि खाली प्लॅन्ट आहे त्यांचा। आपण पहिला ना प्लॅन्ट बघू आणि मग विहीर बघू। तर मित्रांनो बघू शकता हा प्लॅन्ट आहे खंडूदाचा। आणि खंडूदा काय माहिती ह्या प्लॅन्ट म्हणजे हीच सरकारी योजना आहे का?
हो, ही सरकारी योजना आहे, मागेल त्याला सौर कृषी पंप योजना म्हणून आहे. हा आणि शेतकऱ्यांसाठी अतिशय म्हणजे उपयुक्त अशी योजना आहे. अच्छा, म्हणजे शेतकऱ्याला याच्यासाठी ह्या योजनेसाठी असं कोणाची वशिल्याची गरज काहीच नाही. काहीच नाही ऑनलाईन तुम्ही अर्ज करणे तुम्हाला ज्याला मागेल त्याला भेटणार आहे ते. ही योजना आहे. हा. आणि हे काय आहे खंडगाव? ते वीज रोधक आहे ते. अच्छा, म्हणजे वीज ज्यावेळेस पावसात वीज चमकते ना, हा तर प्लांट वरती प्लांट वरती पडू नये म्हणून ते खेचून घेते. वीज रोधक येते. हो, आणि याचं म्हणजे याची कॅपॅसिटी किती आहे, काय कसं काय? याची कॅपॅसिटी आहे 3 HP आहे. अच्छा. 3 HP मोटर याच्यावरती चालते. 6 पॅनल याला. हम्म. आणि म्हणजे जसं आपल्याकडं सूर्य जेवढा हे होईल ना हा हा तेवढं ते आपल्याला पाणी देणार. तुला 3 HP मध्ये तुझं सगळी शेती हो, आता माझं काय 2.5 एकर आहे, मला क्षेत्र कमी असल्यामुळे कमी माझं हे बघते त्याच्यामध्ये. आणि जर जास्त क्षेत्र असेल तर तुम्हाला पंप मोठा भेटतो ना. कितीपर्यंत भेटतो तरी? तो तुम्हाला जर 5 एकर पर्यंत असेल तर 5 HP चा भेटतो. 5च्या पुढे 7, 8, 10 एकर असेल त्याला 7.5 HP चा भेटतो. 7.5 पर्यंत म्हणजे हो. लास्ट 7.5 पर्यंत. लास्ट म्हणजे चांगली योजना आहे ही हो, सरकारी. सरकार म्हणजे आपल्या या योजनेचं मला तर असं वाटतंय म्हणजे एकंदर बघता आता तुझं एवढं दुर्मिळ क्षेत्र आहे एवढं का इकडं वीज येऊ शकत नाही. म्हणजे वीज जर नसेल तर ह्या प्लांट वरती तुम्ही शेतीसाठी पाणी वरती नेऊ शकता. म्हणजे चांगली योजना आहे ही. आणि वीजपेक्षा हे वीजचं काय रात्री कधी 12 वाजता कधी 10 वाजता कधी येते त्याचा काही नियम नाही. हा 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 आणि हे कसं आहे तुम्हाला दिवसाचं काही भीती नाही कोणची. हा हा बरोबर दिवसाचं सूर्य उगला तुम्ही पाणी भरलं, संध्याकाळी सूर्य मावळला तुम्ही घरी. बरोबर. म्हणजे ही योजना शेतकऱ्यांसाठी खूप चांगली म्हणजे एक वरदानच आहे एक म्हणायचं. वरदान आहे. शेतकऱ्यांनी त्याचा जरूर फायदा घेतला पाहिजे. हा मग ही योजना म्हणजे तुमचा बोरवेल असू हे कशासाठी? बोरवेल साठी, शेततळ्यासाठी, शेततळ असू द्या, विहीर असू द्या, हा. कुठल्या पण याला चालते. कुठल्या याला तुम्ही मागेल आणि याला किती म्हणजे काही गव्हर्नमेंटला पैसे द्यावे लागतात तुम्हाला? हा, त्याची ना 10% रक्कम आपल्याला भरावं लागते. तू किती भरलेले आहेत? मी याला 22,500 रुपये भरलेत. अच्छा. बाकीचे सगळे गव्हर्नमेंट सबसिडीमध्ये आपल्याला ते दिलेले. असं आहे. हो, ते वन टाइमच भरावं लागतं. हा 1 टाइम भरायचं. स्टार्टिंगला आपण ज्यावेळेस अर्ज करतो ना, हा अर्ज केल्यानंतर पेमेंट करणे, हा. मग तिथून पुढची प्रोसिजर ते करतात ते लोक. आता इथं एवढी झाडं आहे मग हे असं वाघा बिगाचं म्हणजे असं जर रात्रीचं जर इथं काही प्रॉब्लेम जर झाला तर मग तुम्ही कसं करता? आता प्रॉब्लेम व्हायला असं आहे काही जी आपण सरकारी योजना राबवली ना त्याच्यामुळं आपल्याला आहे का रात्रीचं शक्यतो यावंच लागत नाही. काय असेल ते आपलं दिवसात चालू करणे, दिवसाच्या नंतर सूर्य माळवतीला गेला का आपण ते बंद करणे. हा 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 मग रात्रीचा यांचा विषय नाही काही. हा हा पण भीती आहे इकडे बिबट्याची, म्हणजे एवढी दहशत आहे ना इकडं. हा. कारण लपायला जागा हा. भरपूर आहे इकडं आहे ना. आणि त्यात कसं इथं पाणी बिनी प्यायला त्याला जरा म्हणजे आहे ना विहीर आणि हा. इथं खाली जी विहीर आहे, आता तुझं तरी थोडं पाणी मला वाटतं थोडस खाली आहे. खाली पण ही जी विहीर आहे ही डायरेक्ट असं हाताने पाणी घेऊ शकतो ही अशी. म्हणजे पाणी प्यायला तो इकडे येतो बा असं. मित्रांनो आमच्याकडे आहे ना आता आपण वाघाचं काढलं ना बिबट्याचा विषय निघला होता तर आमच्या इकडे ना एवढी दहशत आहे बिबट्याची का आमची शेजारी गाव होतं खडकवाडी म्हणून. त्या खडकवाडी गावामध्ये ना प्राथमिक शाळेची ना खडकवाडी हो, प्राथमिक शाळेची मुलगी होती. त्यांच्या घराच्या समोरून तिला उचललेलं आहे. हा, शेतामध्ये म्हणजे काय बाथरूमला काहीतरी गेली होती ती. अच्छा. हा शेजारी शेत होती ना, हा 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 तिथून शेतातून उचललं गेलं. शेतातून उचललं होतं म्हणजे. आणि आपल्या गावामध्ये पण मला वाटतं घटना झाल्या 2-3 हल्ले बिल्ले झाले. हल्ले झालेत फक्त गंभीर जखमी नाही. इजा वगैरे असे जास्त नाही. म्हणजे बघा मला वाटतं काहीतरी आता पाठीमागे पण आपल्या म्हणजे गावामध्ये दिसला होता ना पिंजरे भरपूर ठिकाणी लावलेले आहेत पिंजरे. ना हो, गावामध्ये. भरपूर पिंजरे आहेत. आता काय झाले ते वाघच हुशार झालेत आता. हा ते आपल्यापेक्षा जास्त हुशार हा, झाले. त्यांना त्यांना माहित झाले की पिंजरे कुठे लावलेले आहेत. नेमकं असं झालंय आपण म्हणतो ना टोल नाका इथे त्यांना सुद्धा माहित झाले का आता या ठिकाणी टोल नाका लावलेला आहे. हा, या मार्गे जाणे. हा या मार्गे जाणेच नाही टोल काढणेच नाही. हा अशा पद्धतीने पिंजरे लावून सुद्धा आहे ना वाघ आहे ना पिंजऱ्यामध्ये जातीच नाही. आणि म्हणजे कवचित जर गेले तर मग त्यांना पकडून ते सोडतात नेऊन आपल्या इकडे सोडतात व्यवस्थित. लांब हा. नेऊन सोडतात. तर त्याच्यामुळे काही ते अडचण काय नाही. फक्त एवढंच का आणि रात्रीचं फक्त शेतकरी काय करतो रातचं आहे ना पाणी बिनी भरायला गेला तर फक्त तीच एक जरा एक हा, म्हणजे सगळ्यात मोठी तीच एक शोकांतिका आहे. कारण रात्री पाणी भरायला जावं लागते आणि वाघ बीग जरी कुठे जरी आला आणि रात्रीचं कोणी असं ओरडून कोणाला आवाज सुद्धा देऊ शकत नाही. आता एकट्याला जर भेटलं तो काय करणार? काय करणार आहे वाघ येतो. रात्रीचं शक्यतो कोणी एवढं नसतं ना इकडे पठराव पाणी या भागात. कोण तेच ना शेजारी जर कोणी बॅटरी वगैरे असं काही जर असेल तर ते थोडंफार ते होऊ शकतो. होऊ शकतं. पण आता म्हणजे आपल्या परिसरात तरी असं रात्रीचं पाणी भरायला गेले तर हल्ला असं तर नाही झालं ना. नाही, एवढी मोठी घटना नाही आपल्याकडे. अशी नाही फक्त ती खडकवाडीची जी हा, झाली, ती एक तेवढी. ती दुर्दैवी घटना आहे ती. आणि असं 1-2 लहान मुलांना हल्ले म्हणजे ते बोटाच्या खाली जाताना एक हल्ला झाला होता तो. हा, आपल्या गावातही झाला. हा, जावत्या गावात. हा हा
पण ते काय थोडंसं म्हणजे वर काढलं होतं. हां हां मग अशाच पद्धतीचं आहे ना, फक्त बाकी काय नाही बरं का, बाकी काही प्रॉब्लेम नाही इकडं, कुठलं दुसरी काही वर्दळ नाही किंवा हरणांची वर्दळ नाही. नाही हरणं नाही आपल्या. हा हरणांची एवढी वर्दळ नाही, फक्त आम्हाला प्रॉब्लेम काय आहे, बिबट्यांचा आहे. बिबट्यांची जाम दहशत आहे. 7च्या नंतर मात्र पडी ऑन द बारदा. हा घराबाहेर निघणे नाही. हा डायरेक्ट बसणे, आपलं घरामध्ये जे असेल ते ओके. मित्रांनो बघू शकता, ही खंडोळाची विहीर आहे आणि इथं आहे ना असं दऱ्यामध्येच आहे, म्हणजे याच्यापासून त्याच्या शेतापासून इथं खाली 300 फूट आहे, बरोबर ना खंडोळा? हा 300 फूट. 300 फूट खाली. हे नियोजन कसं केलं होतं खंडोळा तू? म्हणजे इथंच बांधायची विहीर का काही तुला पाणी लागलं होतं का काय? तर नियोजन असं केलं होतं का, इथं पहिलं थोडं पाणी निघायचं हां 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 आणि मग त्या हिशोबाने म्हटलं चला इथंच खांडू विहीर. हां 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 पण ते नशिबाने साथ दिली आणि पाणी आपल्या म्हणजे मतलाबापुरतं पाणी आहे आपल्याला. आहे ना. हा जाऊ दे, चांगली. आता आहे ना तुला फक्त हेच आहे का, ही बांधली का ना, म्हणजे काही असं हे आहे का, बांधायला पाहिजे होती. कारण काय आहे, वरून जर पाऊस जर आला ना, दगड माती वगैरे सगळे ना अशी वाहतच खाली डायरेक्ट तुझी विहीर बुजायचं जास्त हे आहे. ते बांधायचा थोडा मनी प्रॉब्लेम असल्यामुळे ते बांधलं नाही आपण. थोडा बजेट प्रॉब्लेम आहे. हो आता ही विहीर आपण म्हणजे आपल्या स्वतःच्या पैशाने केली, ती काही सरकारी योजना कुठली योजना वगैरे नाही. हा त्याच्यामुळे मग ती बांधायची राहिली. ही किती परस आहे? ही तशी 4.5 परस आहे. हां 4.5 परस. हा आणि आता पाणी 3-3.5 परस पाणी आहे भाऊ. हा मग चांगलं आहे बनायचं. हा उन्हाळ्यात पण पुरतं आहे ना. आता काय झालंय, पहिल्याच वर्षी आपण आता हे जे सोलर बिलर बसवलं ना, हां 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 हे पहिलंच वर्षी आहे आपलं. अच्छा. त्या वर्षी आपल्याला अंदाज येईल हां 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 पाणी किती म्हणजे पुरतंय काय होतंय ते. हां बरोबर आहे. याच्या अगोदर आपल्याकडे काय साधन नव्हतं पाणी. प्यायला पण हेच ना. हो हेच हेच. चांगलं पाणी. हा एवढं जिऱ्याचं पाणी येतं म्हणल्यावर याच्यापेक्षा बिसलरी याच्या पुढं पिकी. हा बिसलरी पिके याच्या पुढं. तेच ना. अशा पद्धतीने ना खंडोळाची विहीर आहे. तर चला मग वरती जाऊया, आता मळ्यामध्ये जाऊ जरा. तुम्हाला एक दाखवतो. साबरकांडी म्हणते का, गाववाल्यांना काही सांगायची गरज नाही, जी गावाला माणसं आहे त्यांना सांगायची गरज नाही. पण या साबरकांडी म्हणते, याच्या मागे ना एक मोठी कहाणी, म्हणजे एक किस्सा आहे, तुम्हाला सांगू तुम्ही. याच्या पाठीमागे अशी कहाणी आहे का, मी राहायला चेंबूरला होतो मुंबईला. तर माझा एक मित्र होता तिथालचा, म्हणजे मराठीच होते, आणि त्यांना मुलगा झाला होता. मुलगा झाल्यानंतर त्यांना कोणीतरी सांगितलं का मुलाची पाची ना हे करण्यासाठी ना साबर लागतील म्हणून, साबरकांडी लागतात म्हणून. तर त्यांनी मला विचारलं, फोन केला, त्याने विचारलं मला ही साबरकांडी काय चीज आहे? म्हटलं आहे. तो म्हणलं मग डीमार्टला भेटेल का? तर आता म्हणलं ह्याला काय सांगावं का, साबरकांडी डीमार्ट बिमार्टला नाही. साबरकांडी ही आम्हाला म्हणजे आमच्या इकडं गावाला आहे ना, कुठे पण डोंगरावरती किंवा कुठं असं अशाच भागामध्ये ना कुठं पण भेटते म्हणलं. खास करून डोंगराच्या साईडलाच, म्हणजे डोंगराच्या पायथ्यालाच कुठंतरी भेटते म्हणलं. म्हणजे जे काही असे नवीन शब्द आहेत जे आपल्याला गावाच्या भाषेत बोललो ना आपण, हे तोंडावरती आहेत. पण मुंबईमध्ये राहणारे व्यक्ती आहेत का, त्यांना अजून हे सुद्धा माहीत नाही का ही साबरकांडी डीमार्टला भेटती, मॉलमध्ये भेटती का, गावाला कुठं शेतामध्ये भेटते का, डोंगरच्या कुठं पायथ्याला भेटते. म्हणजे किती मोठी हे आहे. म्हणजे एक सांगण्याचा भाग हाच आहे का, म्हणजे भले आपलीच माणसं आहे ती, पण काही गोष्टी ना माहीत नसतात. मित्रांनो आज आहे ना आपण खडगावच्या ना शेतामध्ये आलतो. खडगाव आणि बिळ आणली. म्हटलं बिळीचं एक मस्तपैकी आंब्याच्या झाडाच्या खाली चांगला एक स्वाद घेऊ म्हटलं. आपल्या गावातलीच आहे ना. हो गावातलीच आमचं हॉटेल आहे. म्हणजे आमचं म्हणणं बघा, आमच्या गावातलं हॉटेल आहे, आमचं नाही. गावातलं हॉटेल आहे. गावाच्या हॉटेलमधून आहे ना बेळ आणली होती. सगळं वेळ कशी म्हणजे कॅमेरा बंद होता त्यावेळेस म्हणत होती, म्हणजे खंडूदादा मी बसलो होतो त्यावेळेस म्हणत होती मला अकॅडमी लावायची आहे, पोलीस व्हायचं आहे. आणि दिदीला काय व्हायचं म्हटली, IPS व्हायचं. म्हणजे स्वप्न मोठी आहेत म्हणायचं. होशील तू 100% फक्त अभ्यास करीत जा. नाहीतर आमच्यासारखं इकडे आम्ही थोर काय म्हणतो ना हे होतो, जास्त विद्वान होतो. त्याच्यामुळं आम्हाला काय पेपर हे असे गेले आम्हाला, असे गाठ्यामध्ये बांधून गेलेले. आता मित्रांनो तुम्हाला आहे ना माझा एक किस्सा सांगतो. मी 10वीला होतो. आता प्रामाणिकपणे सांगायला काही अडचण नाही का, आम्ही कॉप्याच केल्या होत्या. अशी कॉप्या केल्यानंतर कॉपी अशी गेली का सर म्हटले आवरा लवकर, पटपट लिहून घ्या. म्हणजे सरांचं हे नव्हतं का त्यांनी सपोर्ट वगैरे नाही केला, आता ऑन कॅमेरा आहे म्हणून तरी सांगू तुम्ही, त्यांनी सपोर्ट नाही केला. पण सर बाहेर थांबायचे ना, तर आम्ही ना कॉपीमध्ये लिहिलं होतं. आणि सर म्हटले थोडाच वेळ राहिला आहे, तुम्ही पटपट आवरा म्हणून. मग बाईने काय केलं, प्रमेय होती लिवायला,
आकृती काढलीच नाही, डायरेक्ट प्रमेयच लिहिले. आणि ज्यावेळेस मला लेटर आलं होतं गावामध्ये, पहिलेच लेटर आलं होतं. आणि लेटर आल्यानंतर मला म्हणजे त्यांनी शिवाजीनगरला बोलवलं. शिवाजीनगर गेल्यानंतर तिथे माझ्याबरोबर माझ्या आत्तीचा मुलगा होता रमेश शिंदे, आता ते जिल्हा परिषदेवरती शाळेला आहेत याला आसनगावला. तर त्यांना मी घेऊन गेलतो. तर म्हटलं एक हुशार माणूस कोणतरी बरोबर घेऊन जाऊ, जेणेकरून आपल्याला माहिती आहे आपण किती विद्वान येते. उद्या त्यांनी काही प्रश्न विचारायचे आणि परत म्हणायचं का हे असं झालं तसं झालं, नाही का. त्यापेक्षा म्हटलं चला एक घेऊन जाऊ बरं त्यांना घेऊन गेल्यानंतर मला पेपर माझ्या हातामध्ये दिला आणि विचारलं, तुम्ही एवढे हुशार आहेत का तुम्ही आकृतीनं काढताच प्रमेय लिहिलेत. आता मी माझा पेपर ज्यावेळेस माझ्या हातामध्ये भेटला, मी पण आश्चर्यचकित झालो. हा माझाच पेपर आहे आणि आपली हँडरायटिंग म्हणजे ते काय विचारायचंच नव्हतं. मग त्याच्यानंतर मी म्हटलं सर काय काय ना याच्यामध्ये घाईमध्ये झालं असं. म्हटले मग तुमचं प्रमेय वगैरे तर तू आता लिहून दाखवू शक. म्हटलं सर टाईम भरपूर झालेला आहे, म्हणजे 2-2.5 महिने झालेत म्हटलं त्याला. माझ्या काय लक्षात नाही म्हटले लक्षात नाही, तुम्ही कॉपी केली आणि लिहिण्याच्या एवढ्या घाईमध्ये आकृती काढलीच नाही आणि हे केलं, डायरेक्ट प्रमेय लिहिले आणि झाले. म्हटले तुम्ही ना आता जा, आपण निकालाला बघू. फुल टेन्शन. म्हणलं आता काय करावं, नेमकं हे काय होणार आहे. पास होण्यासाठी मी अक्षरशः दिंडीत गेलो होतो. आपली आषाढी एकादशी असती ना, आषाढी एकादशीला पंढरपूरची दिंडी असती. दिंडीमध्ये गेल्यानंतर म्हणलं पांडुरंगा कमसे कम पास तरी होऊ दे, नाही काही 40 नाही 41 42 काय तरी होऊ दे, फक्त पास होऊ दे बाबा. मग त्याच्यानंतर मला वाटते आम्ही आपली दिंडी राशीनमध्ये होती. राशीनच्याच पुढे गेल्यावरती निकाल लागल्यानंतर म्हणले तुम्ही पास झाले. फोन आला त्यावेळेस, म्हणजे आपलं PCO होतं ना ते, 1 रुपया टाकून 1 रुपया टाकायचा कॉईन. मी फोन केला. त्यावेळेस आपल्या इथं आहे ना, आपले गावातले वाणी येते ना, त्यांच्याच इथं ते एक सुविधा होती. आमच्या मातोश्री म्हणले बाळराजे तुम्ही पास झालेत. म्हणलं टक्केवारी म्हणले आम्हाला माहीत नाही. म्हणलं थांबा आम्ही सरांना विचारतो. मग आपल्या गावातले आपले शिपाई आहे शाळेचे, गणेश नानापुरी, त्यांना फोन केला. म्हणलं नाना असंच आहे. म्हणले साहेब पास आहे तुम्ही. म्हणलं किती? 46.26. म्हणलं मोठा पराक्रम आहे. मग त्याच्यानंतर म्हटलं आता बघू. म्हणलं पुढं ITला गेलो. म्हणले तुमची टक्केवारी जास्त असल्यामुळं आणि तुम्ही खूप विद्वान असल्यामुळं तुम्हाला आम्हाला काय घेता येणार नाही. तुम्ही दुसरं कुठंतरी ना मोठं हे बघा, तुम्ही विद्यापीठ बघा आणि तिथं जा, तुम्हाला ते जास्त गरज आहे. म्हणजे सांगण्याचं हे काय आहे का कॉपी करा, म्हणजे मग हे नाही म्हणजे आम्हाला सांगता तुम्ही नका करू, तुम्ही हुशार आहेत. कॉपी आम्ही केली, पण आम्ही घाईमध्ये अशी कॉपी केली का शिवाजीनगरला जाऊन आम्हाला कॉपी त्यांनी पाजली. हा सांगायचं एक दृष्टिकोन आहे. कॉपी करू नका, अभ्यास करा आणि अभ्यासावर लक्ष ठेवा, करिअरवरती लक्ष ठेवा. बाकी काय नाही एवढं सांगायला. आपणही काही हे नाही, विद्वान नाही. कडदा तुला किती टक्के होते? तर माझा किस्सा आता सगळे अवघड आहे. की असा माणूस होतो, गणिताच्या पेपरला भूगोलाची कॉपी नाही. म्हणजे माहीतच नाही पेपरचं हेच माहीत नाही का कुठला पेपर आहे काय ते. मग आमचं तसंच होतं. मराठीचा पेपर झाला आणि टुर्नामेंट होती टाकळे डोकेश्वरला पाठीमागं, नवोदयमध्ये टुर्नामेंट होती. मी खेळायला होतो. त्याच्यानंतर आमच्या सरांनी मला बघितलं होतं. म्हणले तुम्ही तर खेळायला आहे. म्हटलं नाही अभ्यास करून खेळतोय. म्हणजे सांगायचं हा एक हे आम्ही अभ्यास करूनच खेळत होतो. तर आता हा किस्सा तुम्हाला सांगितलाच आहे. पण आता जे 10वीच्या विद्यार्थ्यांची जी परीक्षा चालू आहे ना, त्यांनी कृपया मन लावून अभ्यास करावे. चांगले परीक्षात मार्क पाडून आपल्या आई वडिलांचं गुरूंचं सगळ्यांचं नाव मोठं करावं. आणि त्यांना 10वीच्या कपाळावरची परीक्षेबद्दल पण जाऊ द्या, होणार आहे. शुभेच्छा आहेत. आणि दीदी तू पण अभ्यास कर आणि चांगले मार्क मिळव. अकॅडमी करून तू पोलीस हो, आहे का नाही. बाकी काय तुझं काही वेगळं स्वप्न नाही, असं काही प्रेशर नाही ना. आपली काही अपेक्षा नाही, तिच्या मनावर सगळं. बरं ठीक आहे चला. तर अशा प्रकारे मित्रांनो आता आम्ही ना बिळीचा आस्वाद घेतो. आणि ह्या ब्लॉगमध्ये एवढंच होतं. तुम्ही असंच सपोर्ट करा, असंच प्रेम देत जा. आणि ना आपल्याला चॅनलला ना सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. इंस्टाला पण करा. इंस्टाला पण आपली तुम्हाला रील पाहायला भेटतील. कॉमेडी रील असतात. कडदा फॉलो केलं ना तुम्हाला? दीदी आता मोबाईल नाही बघत, तिचं हे नाही. दीदीची परीक्षा झाल्यानंतर ती पण फॉलोअर्स वाढेल. माझे सबस्क्रायबर ती पण होणार आहे. तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तर तोपर्यंत सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.
तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.